काढणे. पाणी पडल्यानंतर दिशेने निर्णय घेतला की नको आता आपल्या मला दिवसा इथं ठेवायचं नाही, दिवसा रानामध्ये पाठवायचं गायच्या पाठीमागे. आणि म्हणून भगवंताला सांगण्यात आलं की आता तुला थांबता येणार नाही, उद्या तुला रानात जावं लागेल. भगवान म्हटले ठीक मला मान्य आहे. आणि म्हणून भगवान सर्वांना भेटले, मित्रांना सर्वांना भेटले आणि त्यांना काय सांगू लागले, तुम्ही गाया घेऊन आपापल्या गायी घेऊन आले. भगवान देखील गायी घेऊन आले. सर्वांच्या गायी चरू लागल्या, भगवान करू लागले. बरेच काही खेळ भगवंताने केले आणि सारे खेळ भगवंतापासूनच जन्माला आले, इतरापासून नव्हे. भगवानच सर्वांचा करता धरता निर्माता आहे. बरेच खेळ देवाने सुरू केले. एखादा खेळ बोलू आणि आपली सेवा सुरू. विठी दांडो चेंडू लागो का म्हणे आता खेळ मोडा वापरता. तेव्हा भगवान म्हटले झाला खेळ संपला, झाली आता वेळ माती अनाश बोल्या. देवाने सर्वांना आज्ञा केली की आपापल्या शिदोऱ्या माझ्याकडे जमा करा. सर्व गोपाळाने आपापल्या शिदोऱ्या देवाकडे जमा केल्या. देवाने भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या सोडल्या. कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय, कोणाचा अंबड कोणाचं चिंबड, कोणाचं कारड कोणाचं चिंबड, असं भिन्न भिन्न पाहिल्यानंतर भगवान म्हटले काय म्हटले, माझे आहे तरी सीता आहे, माही तरी घरात आहे, चोरून या माई गवणे जाणारे चांगलं आणा. तर गोपाळ म्हटले देवा आमच्याकडे चांगलं द्या, चांगले कोणाचे आणावे गोपाळा, आमचा हा बरा संसार देवाने दुबळे आहोत गरीब आहोत, तो शक्य आहे तू श्रीमंत आहेस आणि काही तर दे, आमचं जसं असेल तसं आम्हाला सामावून घे. अशी नम्रता पाहिल्यानंतर भगवंताने सर्वांच्या शिबिरा एकत्रित केल्या आणि तोच प्रसाद भगवान सर्वांना वाटप करू लागले. भानुदास प्रसाद घेतो पंढरीना, काला करती संत जन सगळे त्यांच्या नारायण, वाटे आपल्याला जास्ते आणि भाग्याचा कृपावे ती पुंडरी. महाराज